Today's video isn't just about a trip or travel. It's about my many years old wish. One of the dreams from my vision board. It was always in my heart. But जेवढं मला माहिती आहे उज्जैनला आपण प्लॅन करून नाही जाऊ शकत. So I never planned it. मला एवढे होप्स डेफिनेटली होते की at the right time he is definitely gonna call me. Basically no plans. Just काल इव्हिनिंगला I was like जायचं आहे. The plan was simple. जर तिकीट्स मिळाले ते पण उद्याचेच देन जायचं. I took it as a hint. आणि जर नाही मिळाले तर प्लॅन कॅन्सल. The moment तिकीट्स फायनल झाले मला माहिती होतं दिस ट्रिप इज गोइंग टू बी माय टर्निंग पॉइंट. पण ऑनेस्टली जेवढं सगळं झालं हे मी विचार पण नव्हता केला. सो मी इव्हिनिंग 4ला निघाले फ्रॉम पुणे. ट्रॅव्हल वॉज फाईन. झोप पण खूप छान झाली. सकाळी आय रिच्ड अराउंड 10 or 11 समथिंग. फ्यू पीपल माइट कॉल दिस अ कोइन्सिडन्स बट ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या ते वर लाईक समवन हॅड प्री प्लॅन एव्हरीथिंग फॉर मी. जसं मी बस स्टँडला उतरले रिक्षावाला आला. व्हेरी नॉर्मल राईट. तो घेऊन गेला हॉटेलवर अँड विदिन 5 minutes वी रिच्ड दॅट टू ए डिसेंट वन. मंदिर फक्त 10 minutes डिस्टन्स वरती. देन कम्स दिस पार्ट. एंट्री करताना मी विचारले तिथे अबाउट भस्म आरती अँड दे टोल्ड मी समथिंग दॅट ऑनेस्टली फेल्ट लाईक अ सिक्रेट. जर हा सिक्रेट मला माहित झाला नसता तर माझं दर्शन होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. दे टोल्ड मी भस्म आरती सारखी सेम आरती होते नाईटला एक स्पेसिफिक टाइमला. आय वोंट डिस्क्लोज इट. नाईटला असते आरती फक्त त्यामध्ये भस्म नाही चढत बाकी सगळं सेम. अँड देन दे सेड जरी तू भस्म आरतीसाठी ट्राय करत असशील तरी तुला स्क्रीनवरच आरती पाहायला मिळणार आहे. गाभारा खूप छोटा आहे आणि भस्म आरतीचे तिकीट्स 2 months आधीच घ्यावे लागतात. हे मला माहिती होतं. मी चेक पण केलं होतं बट ऑब्व्हियसली एवढं लास्ट मोमेंट मला ते नाही मिळाले. ऍट दॅट मोमेंट इट लिटरली फेल्ट लाईक समवन इन्स्ट्रक्टेड देम टू टेल मी दिस. माझ्या समोर 2-3 एंट्रीज झाले तिथे. त्यांना काहीच सांगितलं नाही यामधलं. इव्हन त्यांनी विचारलं तरी. सो आफ्टर दॅट मी थोडं रिफ्रेश झाले कॉज प्लॅन्स होते पुढचे आणि झोप वगैरे काही नव्हती. सो मी लगेच निघाले. गेले मार्केटमध्ये थोडं फिरले. रबडी अँड ऑल ट्राय केलं. सगळं छान होतं बट ऑनेस्टली मला काही टेस्टी लागले नाही. भाई कोई उधर से ऑफेंड मत हो जाना. आम्ही पुणेकर असेच आहोत. भांग ट्राय करायची होती नाही केली. ऍज महाकाल जाण्याआधी काल भैरवांची परमिशन घ्यायची असती. सो आय वेंट देयर. तिथे जेवढे धागे पाहिले लिटरली आय वॉज स्केर्ड बट फिर सोचा अरे भैरव जी के पास जा रहे हो डर कैसा. दर्शन मॅक्स 2 minutes मध्ये झालं. अँड गाइज इफ यू आर गोइंग इनके पास जाना अनिवार्य है. बस मैं बोल रही हूँ इसलिए जाओ स्किप मत करना. बाकी इन्फो वहाँ पे नहीं तो यूट्यूब पे मिल जाएगी. तिथून येऊन मला खूप मस्त झोप आली. देन उठले स्ट्रेट इव्हिनिंगला. मिनिमल मेकअप केला. आता असं नाहीये की चला आपल्याला प्लॅन मिळाला आहे तर सगळं धडाधड चालू होणार. लास्ट मोमेंट पर्यंत डाऊट होता दर्शन होईल की नाही. आधी महाकाल लोक फिरायचा प्लॅन होता. खूप अनबिलिव्हेबल आहे ते सगळं आणि आपल्या घरी परत आल्यासारखं फील झालं. बेसिकली एक स्पेसिफिक टाइम असतो आणि त्या टाइम मध्ये कपाट बंद होतात. आपल्याला बरोबर त्याच टाइमला एंट्री करायची असते आणि तिथून फक्त 10 minutes लागतात गाभारापर्यंत पोहोचायला. बट आपल्याला 30 to 40 minutes लावावे लागतात कॉज आफ्टर 40 minutes एक्झिट पण क्लोज होते. म्हणजे आपण आतमध्येच राहणार आणि मग दर्शन होणार. तिथे जे गार्ड्स होते दे नो दिस ट्रिक व्हेरी वेल. ते खूप ओरडतात पण त्यांच्या ओरडण्याचा काही राग येत नाही. मी तर हसत होते तिथे. असं ऍक्टिंग करत करत शेवटी पोहोचले गाभाऱ्याजवळ. त्यानंतर हाफ एन आवर साठी फ्रंटला शंभो आणि समोर मी. त्या मोमेंट मध्ये इतकं ब्लेस्ड फील केलं. मी ऑल ओव्हर रिकॅप केलं. विदाउट प्लॅन निघाले होते घरून आणि कसं सगळं होत गेलं. आता समोर उभी आहे. हवं त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना पाहू शकते आणि मला आरती पण मिळणार आहे. ते मला कसं इथपर्यंत घेऊन आले हेच थॉट्स. नॉर्मली फोन अलाउड नाही आहे पण जेव्हा आपण त्या स्पेसिफिक टाइमला एंटर करतो फोन ठेवायचे काउंटर्स पण बंद होतात. अँड दॅट्स वाय आय वॉज एबल टू रेकॉर्ड दिस. खूप एक्सपेक्टेशन्स घेऊन आले होते मी. शंभरना असं बोलणार खूप स्ट्रेंथ मागणार वे मागणार पण ऍट दॅट मोमेंट आय वॉज ब्लँक. लिटरली आईला व्हिडिओ कॉल करून दर्शन पण नाही करवलं. जसं आरती स्टार्ट झाली इट वॉज मॅजिक. मी जेवढं होऊ शकतं तेवढं ट्राय केलं कंट्रोल करायचं पण आय फेल्ड. घळ पाणी माझ्या डोळ्यामधून. आय वॉज क्राईंग लाईक अ किड. लेट मी टेल यू आय वॉज क्राईंग कॉज मी एवढं क्लोज डिवाइन पॉवर कधी फील केलं नाही. दॅट स्माइल क्रोध पॉवर ऑरा. माझ्याकडे ऍक्च्युअल वर्ड्स नाहीयेत ते एक्सप्लेन करायला. आय वॉज ऑल सरेंडर्ड ऍट दॅट टाइम. काहीच बोलू शकले नाही ना विचार करू शकले. आय वॉज जस्ट ओव्हरवेल्म. फक्त ते ब्लेसिंग्स फील करत होते. ऍक्च्युअली मी रेकॉर्ड करायचा विचार केला माझ्या मेमरीसाठी पण रडताना आजपर्यंत मला कधी रेकॉर्ड करता आलं नाही. 30 minutes रडून झाल्यानंतर मस्त थोडं खाऊन रूमवर परत आणि त्यानंतर जे थॉट्स आले सगळे माझ्या क्वेश्चन्सचे आन्सर होते. दे वर ऑल सॉल्व फॉर मी. इथे येण्याआधी मी ब्रोकन अलोन कन्फ्यूज फील करत होते. काही करू वाटत नाहीये. नाही केलं तर स्ट्रेस्ड आउट होतीये. लाईफ कुठे चाललीये. काय होतंय. काय करायचंय काय नाही करायचंय. खूप खूप क्वेश्चन्स होते. पण त्यानंतर
जे मी पीस मध्ये गेले ते आजपर्यंत मी फक्त आणि फक्त चेंजेस पाहिलेत माझ्यामध्ये आणि माझ्या लाईफ मध्ये. सो ग्रेटफुल फॉर दिस. सेकंड डे आरामात उठून रामघाटवर गेले. ते पण मला सांगितलं गेलं होतं. फर्स्ट डे हून असं होतं की मी परत बाहेर जायचंच नाही असं बोलले होते. सेकंड डे जसं रामघाटवर एंट्री केली, थंड हवा, सगळे ढग येलो ऑरेंज आणि नेक्स्ट 10 सेकंड्स मध्येच खूप जोरात पाऊस. जसं शिप्रा नदी वेलकम करते मला असं वाटलं. नंतर पाऊस थांबला. बॅग्स घेऊन इस्कॉन व्हिजिट केलं. माझे प्रभूजी फ्रेंड आहेत, त्यांनी सांगितलं होतं. आय सॅट दे फॉर सम टाइम, कलेक्टेड ऑल द डिवाइन एनर्जी अँड देन निकल गई बस के लिए. व्हेन आय वॉज कमिंग बॅक होम आय फेल्ट लाईक मी काहीतरी माझ्यामध्ये कॅरी केलं आहे तिथून. आणि आफ्टर दॅट जर्नी खूप चेंजेस झाले आणि त्यातला एक हाच आहे. आय स्टूड बॅक फॉर माय सेल्फ स्ट्रॉंगर दॅन एव्हर, गॉट करेज टू चूज माय सेल्फ ओव्हर एव्हरीथिंग. अँड येस, हा जो तुम्ही आता व्हिडिओ पाहताय हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे मी शूट केलेला. म्हणजे पोस्ट आता करत असेल तरी हा मी लास्ट मंथ शूट करून ठेवला होता. अँड आफ्टर कमिंग बॅक फ्रॉम देअर आय स्टार्टेड युट्यूब अगेन. सो दिस वॉज ऑल अबाउट माय स्पिरिच्युअल ट्रिप. होप यू ऑल लव्ड इट. सो डू लेट मी नो इन द कॉमेंट्स नाही करत तुम्ही. आय विल बी बॅक सून. लव्ह यू. बाय बाय.